मग सर्वांनी लिहून घ्या. सुरुवातीला एक टाका. कंडिशन फॉर parallel and perpendicular lines. Condition for parallel and perpendicular lines. दोन स्ट्रेट लाइन्स त्या पॅरलल कधी असतील आणि परपेंडिक्युलर कधी असतील यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. तर त्या स्ट्रेट लाईन मधलं रिलेशन काय असेल तर ते त्यांच्या स्लोप वरती डिपेंड राहतं. जो आपल्याला स्लोप आहे त्या स्लोप वरती डिपेंड राहतं की दोन लाईन्स ह्या पॅरलल आहेत का परपेंडिक्युलर हे आपल्याला चेक करता येतं. तर पहिली कंडिशन पॅरलल साठी घेऊया. ती कंडिशन बघूया आपण. खाली टू लाईन्स आर पॅरलल. ऑलरेडी आपलं स्ट्रेट लाईन मध्ये झालेलं असतं. टू लाईन्स आर पॅरलल if their slopes are equal. Their slopes are equal. दोन स्ट्रेट लाईन ह्या पॅरलल कधी असतात ज्यावेळी त्या दोन्हींच्या स्लोप मध्ये रिलेशन असेल, ते दोन्हीही स्लोप इक्वल असतील तरच या दोन लाईन्स ह्या पॅरलल असतात. मग समजा पहिल्या लाईनचा स्लोप m1 म्हटलं, दुसऱ्या लाईनचा स्लोप m2 म्हटलं, तर आपल्याला ती कंडिशन मिळेल दॅट इज m1 इक्वल टू m2. m1 इक्वल टू m2 ही कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायची. स्लोप्स आर इक्वलचा अर्थ काय? पहिल्या स्ट्रेट लाईनचा समजा स्लोप m1 आहे, दुसऱ्या स्ट्रेट लाईनचा स्लोप m2 आहे आणि हे m1 आणि m2 जर दोन्ही स्लोप जर इक्वल टू यामध्ये असतील तर आपण त्या टू लाईन्स ह्या पॅरलल म्हणणार. तसंच बघा या पद्धतीने आपण पॅरलल लाईन म्हणतो. या दोन स्ट्रेट लाईन पॅरलल कधी म्हणणार? या पहिल्या लाईनचा स्लोप m1, दुसऱ्या लाईनचा स्लोप समजा m2 आहे. ज्यावेळी हे दोन्ही स्लोप काढल्यानंतर इक्वल येत असतील तर आपण ह्या दोन्ही स्ट्रेट लाईन ह्या पॅरलल आहे म्हणतो, म्हणजे समांतर आहे. त्या एकमेकाला कुठंही कधीही इंटरसेक्ट होत नाहीये म्हणून त्या पॅरलल असतात. आणि परपेंडिक्युलर कधी म्हटलं जातं? ज्यावेळी या दोन स्ट्रेट लाईनच्या मध्ये 90 डिग्री अँगल तयार होतो त्यावेळी ह्या दोन स्ट्रेट लाईन ह्या परपेंडिक्युलर असतात. जसं की समजा ह्या दोन स्ट्रेट लाईन असतील, ह्या परपेंडिक्युलर आहेत. हे कधी म्हणणार? तर पहिल्याचा स्लोप m1 आहे, दुसऱ्याचा स्लोप m2 आहे. जसं पॅरललला कंडिशन होती दोन्ही इक्वल होते, तर परपेंडिक्युलरला कंडिशन असते त्या दोन्ही स्लोपचा जर प्रॉडक्ट घेतला म्हणजे m1 इंटू m2 जर केलं तर आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळते -1. m1 इंटू m2 इक्वल टू -1. या दोन्हींचा प्रॉडक्ट, या लाईनचा स्लोप m2 आहे, या लाईनचा स्लोप m1 आहे, यांचा जर आपण प्रॉडक्ट घेतला तर -1 येतोय. आणि -1 आला तर समजायचं की म्हणायचं की हे दोन्ही लाईन्स या परपेंडिक्युलर आहेत. म्हणून सेकंड स्टेटमेंट लिहा. Two lines are perpendicular. Two lines are perpendicular. Two lines are perpendicular if product of their slopes, product of their slopes is -1. Product
product of their slope is -1. त्या दोन्ही स्लोपचा प्रॉडक्ट -1 पाहिजे. That is m1 into m2 equal to -1. m1 into m2 equal to -1. डॉट म्हणजेच ते मल्टिप्लिकेशन साइन आहे. त्यामध्ये ज्यावेळी त्या दोन्हींचा प्रॉडक्ट -1 असेल त्यावेळी आपण ह्या 2 लाईन्स ह्या परपेंडिक्युलर म्हणणार आहे. आणि जर m1 इक्वल टू m2 पाठीमागच्या ह्याच्यामध्ये जर समान पद्धतीने आलेल्या असतील, हे m1 इक्वल टू m2 असेल तर आपण त्याला पॅरलल लाईन म्हणणार आहे. आणि हे चेक करायचं आपण इक्वेशन लाईन्स ह्या पॅरलल आहेत का विचारलं जातं, परपेंडिक्युलर आहेत का अशा पद्धतीने विचारलं जातं. दोन्हीही पद्धतीने आपल्याला विचारले गेल्यानंतर या पद्धतीने आपण त्याचं आन्सर फाइंड आउट करू शकतो. 2 lines are parallel if m1 equal to m2 and 2 lines are perpendicular if m1 into m2 equal to -1. या कंडिशन्स लक्षात ठेवायच्या. आता एक्झाम्पल बघा, म्हणजे एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल या फर्स्ट, show that the lines 2x plus 3y minus 5 equal to 0 and 4x plus 6y minus 1 equal to 0. Show that these 2 lines are parallel. हा क्वेश्चन म्हणजे शो दॅट करायचा आहे आपल्याला. ह्या 2 लाईन्स ह्या पॅरलल आहेत का नाही शो दॅट करायचं आहे आपल्याला. क्वेश्चन आहे शो दॅट द लाईन्स 2x plus 3y minus 5 equal to 0 and 4x plus 6y minus 1 equal to 0. मग त्यासाठी आपल्याला पॅरललची कंडिशन काय आहे, स्लोप मध्ये रिलेशन असेल. काय ते स्लोप मध्ये रिलेशन आहे हो, m1 equal to m2. m1 equal to m2. म्हणजेच आपल्याला ह्या दोन्हीचे स्लोप काढावे लागतील. पहिली लाईन घ्यायची त्याचा स्लोप काढायचा, दुसरी लाईन घ्यायची त्याचा स्लोप काढायचा आणि दोन्ही समान येते का बघायचं आहे. मग सुरुवातीला फर्स्ट लाईन घेऊया. फर्स्ट लाईन त्याच्यावरून त्याचा स्लोप काढूया. फर्स्ट लाईन इज 2x plus 3y minus 5 equal to 0. आता हे सेपरेट कंपेअर करत बसायची गरज नाही. इथंच काय करायचं आपल्याला, स्टँडर्ड इक्वेशन माहित आहे. काय असतो स्टँडर्ड इक्वेशन, ax plus by plus c equal to 0. की जे स्लोप आपण स्लोपच्या रिलेशन मध्ये फाइंड आउट केलेले आहेत अशा पद्धतीचे इक्वेशन असतील तर x चा कोएफिशियंट म्हणजे a असतो, y चा कोएफिशियंट म्हणजे b असतो. हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक वेळी हे खाली पण लिहित बसायची गरज नाही. फक्त काय करायचं, x चा कोएफिशियंट म्हणजे कोणता हो, 2 आणि y चा कोएफिशियंट म्हणजे 3. म्हणजेच x चा कोएफिशियंट जो असेल त्याला आपण इथं वरती a म्हणायचं आणि y चा कोएफिशियंट आहे त्याला b म्हणायचं. ax plus by minus 5 equal to 0 मध्ये हे आपल्याला x चा कोएफिशियंट म्हणजे ही a ची व्हॅल्यू झाली की b ची व्हॅल्यू झाली आणि त्यावरून मग स्लोप लिहायचा m1 इक्वल टू पहिल्या लाईनचा स्लोप आहे म्हणून m1 घेतला. फॉर्म्युला त्याचा लिहूया मायनस a अपॉन b. हा स्लोप फाइंड आउट करायचा फॉर्म्युला जो आपण ऑलरेडी एक्झाम्पल त्याची बघितलेली आहे, मायनस a अपॉन b. मग व्हॅल्यू टाकूया. मायनस आहे असं, a ची व्हॅल्यू किती आहे हो,
2x 2 आणि b ची व्हॅल्यू 3. 3. a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू 3. या दोन्हीही व्हॅल्यू टाकल्या. आता यामध्ये सिम्प्लिफाय होतंय का हो काय? नाही. नाही होत. मग अशा वेळी therefore m1 इक्वल टू डायरेक्ट आपल्याला मिळालं -2/3. m1 ची व्हॅल्यू मिळाली -2/3. म्हणजे पहिल्या लाईनचा स्लोप मिळाला -2/3. हे तुम्ही ते एका खाली एक लिहा व्यवस्थित. आलं का लक्षात सर्वांच्या स्लोप कसा फाइंड आउट केला ते? हो सर. हो सर. लिहिलं सर्वांनी इथपर्यंत? हो सर. हो सर. ओके. m1 इक्वल टू -2/3. सेकंड लाईन घेऊया. सेकंड लाईन कोणते सेकंड लाईन हो? 4x प्लस 6y मायनस 1 इक्वल टू 0. 4x प्लस 6y मायनस 1 इक्वल टू 0. आता इथं a ची व्हॅल्यू सांगा बघू. a ची व्हॅल्यू 4 आहे. b ची व्हॅल्यू 6 कोणतं इक्वेशन झालं b6. मग सर आवाज ब्रेक होतोय तुमचा. सर आवाज ब्रेक होतो. सर आवाज ब्रेक होतोय. बंद करा. मग m2 इक्वल टू आपल्याला -a/b मायनस a ची व्हॅल्यू किती आहे होती हो? सांगा बघू a ची व्हॅल्यू 4. 4 आहे. दुसरी लाईन आहे आपली 4x प्लस 6y मायनस 1 इक्वल टू 0. आणि b ची व्हॅल्यू किती आहे? 6 6. y चा कोएफिशिएंट म्हणजे 6. आता भाग घालून सिम्प्लिफाय केलं तर काय होईल इथं? -2/3. बरोबर आहे. ते 2 6 2 4 2चा भाग जाईल. 2 4 2 6 म्हणजेच आपल्याला इथं मिळेल भाग गेल्यानंतर -2/3. याचाच अर्थ m2 इक्वल टू आपल्याला मिळाला सेकंड लाईनचा स्लोप -2/3. बघा आता पहिल्या लाईनचा स्लोप किती आलाय बघा. सेकंड लाईनचा स्लोप किती आलाय बघा. तर सेम आहे दोन्ही पण. सेम आहे.
M1 काढला होता -2/3 आला होता, बरोबर आहे. आणि M2 सुद्धा -2/3 आलाय. म्हणजेच दोन्हीही लाईनचे स्लोप हे समान आहेत, म्हणून म्हणायचं therefore M1 equal to M2. M1 equal to M2. आणि ही कंडिशन कशाची आहे? पॅरलल. म्हणून म्हणायचे खाली therefore given lines are parallel. हे आपलं आन्सर लिहायचं. शो दॅट मध्ये हेच विचारलं होतं आपल्याला, दिलेल्या लाईन पॅरल आहेत का चेक करा. मग M1 काढला मी, M2 काढला आणि दोन्ही समान आले. M1 equal to M2 मिळालं, म्हणून गिवन लाईन्स आर पॅरलल. हे आपलं आन्सर म्हणून लिहायचं. गिवन लाईन्स आर पॅरलल. लक्षात सर्वांचे हे? हो सर. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण आता मग. show that 7x equal to 6 minus 3y and 14x equal 7 minus 6y are parallel to each other. Parallel to each other. आपल्याला ह्या दोन स्ट्रेट लाईन जे दिलेल्या आहेत, त्या दोन स्ट्रेट लाईन आपल्याला पॅरलल आहेत हे दिलेलं आहे, हे दाखवायचं आहे आपल्याला. पहिले इक्वेशन आहे 7x equal to 6 minus 3y. दुसरा आहे 14x equal to 7 minus 6. सुरुवातीला हे जे दोन्हीही इक्वेशन आहेत आपल्या रेग्युलर फॉर्मॅट मध्ये लिहून घ्यायची. रेग्युलर फॉर्मॅट म्हणजे काय? पहिली व्हॅल्यू x ची असते, दुसरी व्हॅल्यू y ची असते आणि त्यानंतर आपला कॉन्स्टंट असतो आणि इक्वल टू 0 करायचं. अशा पद्धतीचं आपलं स्टँडर्ड इक्वेशनचं फॉर्मॅट. मग या पद्धतीने ती दिलेली ती दोन्हीही इक्वेशन लिहायची. आता पहिले इक्वेशन लिहितो मी सुरुवातीला. 7x equal to 6 minus 3y. आता ही मायनस 3y ची टर्म या साईडला आल्यावर काय होईल हो? +3y. प्लस 3y होईल. म्हणजेच लिहिलं therefore 7x plus 3y आणि +6 या साईडला आल्यानंतर -6 -6 equal to 0. म्हणजे पहिले इक्वेशन आपल्याला हे मिळालं. हे आपलं पहिले इक्वेशन मिळालं. आता दुसरे इक्वेशन ही त्याच पद्धतीने तयार करूया. दुसरे इक्वेशन आहे 14x equal to 7 minus 6y. यालाही त्याच्याच खाली लिहूया. काय लिहिता येईल? therefore 14x plus 6y plus 7 equal to 0. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. याला इक्वेशन नंबर 2. लक्षात आलं? -6y या साईडला आल्यावर +6y झालं, +7 या साईडला आल्यावर -7 झालं. म्हणून या पद्धतीने इक्वेशन तयार झालं. आता दोन्ही इक्वेशन आपल्या रेग्युलर फॉर्मॅट मध्ये आले का हो? हो सर. हा. आता एकदा दोन्ही इक्वेशन आपल्या रेग्युलर फॉर्मॅट मध्ये आली का मग त्याचे स्लोप काढायला घ्यायचे. आता याचे स्लोप फाइंड आउट करायला घेऊया. सुरुवातीला पहिली लाईन घेऊया. फर्स्ट लाईन काय तयार झाले? फर्स्ट लाईन 7x plus 3y minus 6 equal to 0.
ओके 7x प्लस 3y मायनस 6 इक्वल टू 0. की आता x चा कोएफिशियंट म्हणजे आपण त्याला काय म्हणणार A a आणि y चा कोएफिशियंट म्हणजे B B सांगा फॉर्म्युला मग m1 इक्वल टू minus A upon B. minus A upon B मायनस a अपॉन b इक्वल टू मायनस a ची व्हॅल्यू 7 Minus 7 upon 3. 3 आणि b ची व्हॅल्यू 3 ओके याच्यावरून आपल्याला m1 ची व्हॅल्यू मिळेल therefore m1 इक्वल टू मायनस 7 अपॉन 3 हा m1 मिळाला कारण याचा भाग वगैरे जातच नाहीये आणि याची व्हॅल्यू लिहिली. आता सेकंड लाईन लिहूया. फर्स्ट लाईन झाल्यानंतर सेकंड लाईन इज जे आताच फाइंड आउट केलेली 2 नंबरचं इक्वेशन ते सेकंड लाईन आहे 14x आपली. plus 6y minus 7 is equal to 0. आवाज येत नाही तुमचा नीट सांगा. Sir, 14x plus 6y X minus 7 is equal to 0. प्लस 6y ठीक आहे माईक बंद करा आवाज येत नाही रेंजचा प्रॉब्लेम आहे तुमचा. 14x प्लस 6y मायनस 7 इक्वल टू 0. यामध्ये परत बघायचं x चा कोएफिशियंट जे y चा कोएफिशियंट म्हणजे ची व्हॅल्यू 14 झाली b ची व्हॅल्यू 6 झाली. साइन सहित आता इथं दोन्ही ठिकाणी प्लस साइन आहे. समजा या प्लसच्या ठिकाणी मायनस 6 असतं परत फॉर्म्युला तोच मायनस a अपॉन b तोच फॉर्म्युला लिहिला which is equal to मायनस a ची व्हॅल्यू आहे 14 b ची व्हॅल्यू आहे 6 which is equal to इथं मात्र आपल्याला भाग जाईल म्हणजे इथं बेत्रिक 6 आणि बेस 14 वरती 7 चा भाग जाईल खाली 3 चा भाग जाईल म्हणजेच आपल्याला पुढे त्याचा आन्सर मिळेल काय 7 upon 3 Minus 7 upon 3. मायनस 7 अपॉन म्हणजेच त्याच्या खाली लिहिणार m2 इक्वल टू किती लिहिणार मायनस 7 अपॉन 3 मिळाला आपल्याला. बघा पहिल्या लाईन वरून m1 मिळाला मायनस 7/3 दुसऱ्या लाईन वरून m2 मिळाला मायनस 7/3 ह्याच्या अगोदरचं पेज दाखवा. म्हणजे दोन्हीही त्याच्या अगोदरचा क्वेश्चनच आहे की तेच दाखवा सर. मग हे दोन्हीही स्लोप इक्वल आले म्हणून म्हणायचं therefore m1 इक्वल टू m2 आणि m1 इक्वल टू m2 असेल तर आपण म्हणणार दिलेल्या लाईन परपेंडिक्युलर आहेत का पॅरलल आहेत Parallel. पॅरलल therefore given lines are parallel given lines are parallel या पद्धतीने त्याचं आन्सर मिळेल. आणि जर समान नसतील तर त्यांचा प्रॉडक्ट करून बघायचं. प्रॉडक्ट मायनस m1 येतोय का बघायचं.
आणि प्रॉडक्ट जर -1 आला तर आपण त्या लाईन्सला म्हणणार आहे परपेंडिक्युलर लाईन्स म्हणणार आहे. मग त्या पद्धतीचेही एक्झाम्पल बघूया. तिसरे एक्झाम्पल show that the lines 5x plus 6y minus 1 and 6x minus 5y plus 3 equal to 0 हे करा, equal to 0. 5x plus 6y minus 1 equal to 0 and 6x minus 5y plus 3 equal to 0 are perpendicular to each other. Perpendicular to each other. आता आपल्याला ह्या दोन लाईन्स परपेंडिक्युलर दाखवायचे. इथे आपल्याला स्लोप मात्र काढावे लागतील. M1 M2 ह्या काढायचाच आपल्या प्रोसिजर वरच्या. क्या मग करा स्लोप फाइंड आउट करण्यासाठी घ्या. आता फर्स्ट लाईन घ्या. फर्स्ट लाइन आहे आपली 5x plus 6y minus 1 equal to 0. यावरून त्याचा स्लोप काढण्यासाठी x चा कोएफिशियंट म्हणजे इथं a असतो, y चा कोएफिशियंट म्हणजे b असतो. मग फॉर्म्युला लिहिला मी m1 equal to minus a upon b म्हणजे मायनस a ची व्हॅल्यू किती आहे 5, b ची व्हॅल्यू आहे 6. म्हणजेच आपल्याला m1 मिळाला m1 equal to -5 upon 6. m1 equal to -5 upon 6. आता फर्स्ट लाईन वरून पहिला स्लोप m1 मिळाला. आता सेकंड लाईन घेऊया. सेकंड लाईन आहे 6x minus 5y plus 3 equal to 0. इथंही मग x चा कोएफिशियंट म्हणजे a, y चा कोएफिशियंट म्हणजे b. फॉर्म्युला तोच m2 equal to minus a upon b. फॉर्म्युला मायनस a upon b. फक्त पहिल्या लाईनला m1, सेकंड लाईनला m2 म्हटले आपण. which is equal to minus a ची व्हॅल्यू किती आहे हो 6 आणि b ची व्हॅल्यू -5. हा -5. मायनस इथं साइन आहे तर मायनस साइन सहित लिहायचं आहे. त्यामुळे हे -5 आलं इथं. आता दोन्हीचा भाग तर जाणार नाहीये पण साइन मात्र काय होतील एकमेकाला कॅन्सल होतील आणि आपल्याला मिळेल पुढं काय 6/5. बरोबर आहे. म्हणजे therefore m2 equal to मिळाला आपल्याला 6/5. m2 equal to 6/5. m1 मिळाला होता -5/6. m2 मिळाला 6/5. दोन्ही सेम आहेत का हो नाही सर. सेम असते तर आपण त्या दोन लाईन पॅरलल लगेच म्हणून टाकला असतं. दोन लाईन्स या पॅरलल आहे म्हटलं असतं. पण सेम नाहीये म्हणजे तिथं आपल्याला
परपेंडिक्युलरची कंडिशन यूज करायची आहे. मग त्यासाठी परपेंडिक्युलर साठी M1 इंटू M2 घ्यायचा. M1 इंटू M2. सांगा मला M1 ची व्हॅल्यू किती आहे काढले आपण? -5/6. -5/6 इंटू 6/5. M2 ची व्हॅल्यू किती काढलेली आहे? तर 6/5 काढली. बघा M1 इंटू M2 केलं. मग इथं भाग जातोय कशाचा? 6 ला 6 न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आहेत गेट कॅन्सल्ड. अजून काय कॅन्सल होईल? 5 × 5 -1. 5 ला 5 कॅन्सल होईल. 5 ला 5 ला भाग जाईल. एक डिवाइडला एक न्यूमरेटरला. असं जर असेल तर कॅन्सलच होतं. त्यामुळे या चारही टर्म कॅन्सल झाल्या आणि कॅन्सल झाल्यानंतर मग आपल्याला M1 इंटू M2 इक्वल टू -1 मिळाला आणि हे सगळं कॅन्सल झाल्यानंतर तिथे काय असतं? 1. M1 इक्वल टू M1 इंटू M2 इक्वल टू -1 मिळालं. आणि ही कंडिशन कशाची आहे? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलरची. म्हणून म्हणायचं therefore given lines are perpendicular. Given lines are perpendicular. हे आपले स्टेटमेंट शो दॅट झालं. दिलेल्या लाईन ह्या परपेंडिक्युलर आहेत मिळालं. लक्षात सर्वांच्या हे परपेंडिक्युलर कशा पद्धतीने काढलं? हो दोन्हीचा सर. प्रॉडक्ट केला आणि प्रॉडक्ट -1 येतोय का बघितलं. आणि प्रॉडक्ट -1 आला म्हणून आपण त्या गिवन लाईन्स आर परपेंडिक्युलर आहेत म्हणून म्हटलं. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल द्या त्याच पद्धतीचं. शो दॅट लाईन्स 2x minus y plus 1 equal to 0 and x plus 2y minus 2 equal to 0 are perpendicular to each other. Perpendicular to each other. तुम्ही सॉल्व करा ते एक्झाम्पल हे. पहिले इक्वेशन घ्यायचं, दुसरं इक्वेशन घ्यायचं, दोन्हीचे स्लोप काढायचे. -a/b म्हणजे -a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू -1 आणि इथं मायनसला मायनस कॅन्सल होऊन आपल्याला आन्सर मिळेल 2. आवाज येत नाही का? येतोय सर. लहान येतोय. बघा रेंज लेफ्ट होऊन परत जॉईन करा. M1 equal to 2. Therefore M1 equal to 2 हे पहिल्या लाईनचा स्लोप मिळाला. तसंच मी सेकंड लाईन घेतली. सेकंड लाईन साठी आहे x plus 2y minus 2 equal to 0. यामध्ये ही पहिली व्हॅल्यू इथली a ची असते, दुसरी व्हॅल्यू b ची.
तसं M2 इक्वल टू फॉर्म्युला तोच मायनस A अपॉन B विच इज इक्वल टू एक्सचा कोएफिशियंट म्हणजे काय असेल व काय नाही म्हणजे 1. 1 असेल, B चा कोएफिशियंट 2. म्हणजेच आपल्याला M2 इक्वल टू मिळालं -1/2. M1 इक्वल टू 2 मिळालं, M2 इक्वल टू -1/2 मिळालं. आणि आता त्या दोन्हींचा प्रॉडक्ट किती येतोय बघूया. Therefore, तर पाठीमागचं पेज दाखव. रेंज प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करायला दिले तुम्हाला. इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन फाइंड आउट करायचे आहे पासिंग थ्रू द एक पॉइंट दिलेला आहे तुम्हाला, बरोबर आहे. म्हणजे इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी एक पॉइंट तर माहिती आहे. दुसरी गोष्ट, आता दुसरा पॉइंट माहिती असेल तरीही आपल्याला इक्वेशन काढता येतं, किंवा दुसरा स्लोप माहिती असेल तरीही इक्वेशन काढता येतं. दोन गोष्टी आहेत आपल्याकडे. इक्वेशन मध्ये जे 4 इक्वेशन सुरुवातीला जे फॉर्म्युले लिहिलेले आहेत, एक पॉइंट आणि दुसरा सुद्धा पॉइंट असेल, म्हणजे दोन्ही पॉइंट असतील तर इक्वेशन फाइंड आउट करता येतं. एक पॉइंट आणि दुसरा स्लोप असेल तरीही इक्वेशन फाइंड आउट करता येतं. इथं आपल्याला एक पॉइंट दिलेला आहे, दुसरा पॉइंट किंवा स्लोप न देता एक इक्वेशन दिलेलं आहे. आणि ते इक्वेशन कसं आहे तर त्या लाईनचं इक्वेशन पॅरलल टू द लाईन आहे, पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन आहे. म्हणजेच या लाईन वरून आपल्याला स्लोप काढता येईल का हो? हो सर. हो सर. या लाईन वरून स्लोप, जे आताच आपण 4ही एक्झाम्पल मध्ये बघितलं, स्लोप काढता येईल आपल्याला या लाईन वरून. मग याचा जो स्लोप मिळणार आहे तो स्लोप पॅरलल टू द लाईन आहे. म्हणजे जी लाईन आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे त्या लाईनचा, ती लाईन आणि दिलेली लाईन ह्या दोन्हीही लाईन कशा आहेत? पॅरलल आहेत. म्हणजेच त्या दोन्हीही लाईनचे स्लोप कसे असतील हो? पॅरलल. सेम असतील. पॅरलल आहेत, बरोबर आहे. ते पॅरलल असल्यामुळे त्याचे स्लोप कसे असतील? सेम. सेम असतील. मग हा पॉइंट आणि याचा जो आलेला स्लोप आहे, स्लोप आणि पॉइंट हे जर दोन्ही माहित झाले का आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करता येईल. म्हणजेच परत एकदा सांगतोय बघा, इथं ही एक स्ट्रेट लाईन आहे, याची आपल्याला इक्वेशन काढायचं आहे की ज्याचा पॉइंट दिलेला आहे आपल्याला 2, 3. हे पॉइंट मधून जाते हे दिलेलं आहे, पण याचा स्लोप माहिती नाहीये किंवा दुसरा पॉइंट माहिती नाही. पण आपल्याला दुसरं काय दिलेलं आहे? दुसरी एक स्ट्रेट लाईन दिलेली आहे. हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. ही एक स्ट्रेट लाईन की जी 2x + 5y - 1 = 0 ही स्ट्रेट लाईन. समजा या लाईनचा स्लोप मी काढला आणि m = आपल्याला मिळालं हे -2/5. याचा स्लोप -2/5 मिळाला. मग आपल्याला या लाईनचं इक्वेशन ऑलरेडी माहित आहे, याचं इक्वेशन काढायचं नाही आपल्याला, या लाईनचं इक्वेशन काढायचं. पण ह्या ज्या दोन लाईन आहेत, या दोन्हीही लाईन पॅरलल आहेत. याचाच अर्थ या लाईनचा जो स्लोप असेल तोच स्लोप या लाईनचा सुद्धा असणार आहे, बरोबर आहे का? हो सर. दोन्हीचे स्लोप समान असतील. म्हणजेच इथला स्लोप सुद्धा काय झाला हो मग? -2/5 झाला. -2/5. हा, इथं आपल्याला पॅरलल आहेत म्हणून ऑलरेडी दिलेला आहे, म्हणून ते स्लोप इक्वल घेतलाय आपण. म्हणजे हा स्लोप, इथला स्लोप आणि इथला स्लोप इक्वल असणार आहे म्हणून हे इक्वल लिहिलं. आणि आता आपल्याला हा पॉइंट आणि स्लोप एकदा का माहिती झाले का आपल्याला इक्वेशनचं स्ट्रक्चर माहित आहे, y - y1 = m × x - x1. x - x1. हा फॉर्म्युला यूज करायचा आणि इक्वेशन सॉल्व्ह करायचं. आलं का लक्षात काय करायचं ते आपल्याला? हो सर. ओके. आता सुरुवातीला मी दिलेला पॉइंट लिहितो, गिवन
ए इक्वल टू समजा पॉइंट लिहिला मी हा 2 3 लाईन ही लिहिली लाईन 2x plus 5y minus 1 equal to 0 ती लाईन लिहिली. आता या लाईन वरून स्लोप काढतो तर 2 म्हणजे a ची व्हॅल्यू झाली 5 म्हणजे b ची व्हॅल्यू m इक्वल टू फॉर्म्युला लिहूया स्लोपचा -a/b की ज्यावरून आपल्याला -a ची व्हॅल्यू किती आहे मायनस 2 आणि b ची व्हॅल्यू 5 त्यामुळे आपल्याला m इक्वल टू किती मिळालं -2/5 इथला स्लोप मिळाला म्हणजे दिलेल्या लाईनचा स्लोप मिळाला हा m इक्वल टू -2/5 लिहिलं इथपर्यंत सर्वांनी पॉइंट दिला होता लाईनचा स्लोप काढला आणि दिलेल्या लाईनचा हा स्लोप आहे. हा स्लोप झाल्यानंतर आपण या स्लोप वरून एक कंडिशन लिहितोय खालील्या सिन्स रिक्वायर्ड लाईन व्यवस्थित लिहा आता अक्षर क्लिअर आता रिक्वायर्ड लाईन सांगतोय त्या पद्धतीने लिहा व्यवस्थित बघा रिक्वायर्ड लाईन इज पॅरलल टू गिवन लाईन म्हणजे ही जी दिलेली लाईन आहे तिला पॅरलल आहे. हे ऑलरेडी दिले आपल्याला. रिक्वायर्ड लाईन म्हणजे काय जी लाईन आपल्याला फाइंड आउट करायची आहे तिला आपण रिक्वायर्ड लाईन म्हणतोय. जी लाईन मिळवायची आहे त्याला रिक्वायर्ड लाईन म्हणतोय. ती लाईन दिलेल्या लाईनला पॅरलल आहे म्हणून therefore स्लोप मध्ये त्या रिलेशन काय असणार आहे इक्वल स्लोप असणार आहे. म्हणून जो स्लोप आपला -2/5 त्या लाईनचा आलेला आहे तोच स्लोप इथं रिक्वायर्ड लाईनचा असणार आहे. म्हणजेच काय झालं इथं m इक्वल टू -2/5 झालं. आणि पॉइंट कोणता दिलेला आहे आपल्याला पॉइंट आता जो दिलेला आहे तो सुद्धा लिहा पॉइंट इक्वल टू 2 3 की ज्याला आपण पॉइंट जे आहेत m स्लोप झाला पॉइंट जे आहेत त्याला आपण x1 y1 म्हणतोय आणि त्यानंतर आपण इक्वेशन ऑफ लाईन काढू शकतोय. खाली लिहायचं इक्वेशन ऑफ लाईन इज फॉर्म्युला लिहा इक्वेशन ऑफ लाईनचा y minus y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1 फॉर्म्युला लिहा सर्वांनी तो. पॅरलल असल्यामुळे मी आलेला स्लोप आहे असा इथं घेतलाय. परपेंडिक्युलर असला तर असा स्लोप घेणार नाहीये आपण त्याची कंडिशन यूज करून घेणार आहे ते आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघूया. पण पॅरलल असल्यामुळे इथला स्लोप आहे असा घेतलेला आहे. पॉइंट तर ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. मग यामध्ये आपण व्हॅल्यू टाकूया. व्हॅल्यू y मायनस y1 म्हणजे किती आहे 3 m म्हणजे किती आहे -2/5 हा आणि इंटू x मायनस x1 म्हणजे आहे 2 सिम्प्लिफाय करा आता 5 या साईडला घ्या म्हणजे मल्टिप्लाय होईल या साईडला आल्यानंतर 5 इंटू y मायनस 3 इकडं -2 इंटू x मायनस 2 बाकी कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. हे 5y मायनस 15 इक्वल टू -2 ने x ला मल्टिप्लाय केलं -2x आणि हे +4. आता टर्म मायनसची टर्म आहे त्यामुळे या साईडला घ्यायची म्हणून +2x
प्लस 5y इक्वल टू 4 हे -15 या साईडला घेतल्यानंतर +15 होईल आणि आपल्याला इक्वेशन मिळेल 2x + 5y इक्वल टू 90.